लेकिन गेंदबाजी बहुत बढ़िया। हल्की सी मुस्कान चेहरे पर आती हुई। सर रणजितजी पाटील आणि कुमारजी रणवी आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हायचं आहे। तुमचं आम्ही स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। आदरणीय चला आपण प्रथमतः मेडल देत आहोत। चला मी गुरुनाथजी मेहर यांना विनंती करतो की आपण पुढे या। आपल्या शुभ हस्ते आपण मेडल इथे मात्र वितरित करा। तर आपल्यामध्ये पाहू शकाल सन्माननीय मान्यवर मदनजी जाधव यांना विनंती करतो की आपण पुढे या। आपल्या शुभ हस्ते आपण पुढील जो गिफ्ट हॅम्पर आहे तो आपल्याला इथे वितरित करा। त्याच्यानंतर चंद्रकांत भंडारे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते पुढील आपण गिफ्ट हॅम्पर वितरित करतोय। त्याच्यानंतर लोणारगावचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय राजेश शेठ थळे साहेबांना विनंती असेल की आपण पुढे या। आपल्या शुभ हस्ते आपण जे आकर्षक ट्रॉफी आहे ती आपल्या शुभ हस्ते वितरित करा। त्याच्यानंतर लोणारगावचे समाजसेवक भरतजी मडवी आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत। त्याच्यानंतर सन्माननीय प्रकाशजी ठाकरे आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। या आपण या आपल्या आहेत, भरपूर आहेत, अजूनही आहेत। या आपण इथल्या शुभ हस्ते आपण एनर्जी ड्रिंक इथे मात्र वितरित करा। आणि फुटबॉलचे चांगले खेळाडू सन्माननीय सुनीलजी मुकादम यांच्या शुभ हस्ते आपण हा सॉफ्ट ड्रिंक देत आहोत। आणि फुटबॉलचे कॅप्टन सुद्धा आहेत, वा। आणि आज त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लोणार गावामध्ये अनेक युवा खेळाडू घडत आहेत। चला आपण जाऊया स्वागत सन्मानाकडे। आज आपल्यामध्ये पाहू शकाल या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी लोणार गावाची आणबाण शान सुप्रसिद्ध उद्योजक आणि कालिका माता मंदिराचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजेश शेठ थळे साहेब आपल्यामध्ये आलेले आहेत। त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। मी थळे साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये या आणि हा सन्मान करण्याची विनंती भरतजी मडवी आपणास असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान राजेजी थळे साहेबांचा मात्र इथे संपन्न करा। चला शिवशक्ती लोणार संघ बॅटर्स तुम्हाला लगेच पाठवायचे आहेत। आज लोणार गावातील 2 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत। सन्माननीय राजेशजी थळे साहेबांना आपण सन्मानित करतोय। भरत मडवी यांच्या शुभ हस्ते उपदारबाजी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करीत आहोत। त्याच्यानंतर आदरणीय मदनजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत। चला मदनजी जाधव आपणही पुढे यायचं आहे। आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। चला प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान इथे मात्र आपण देत आहोत। तर दीपकजी मडवी आपण स्वागत स्वीकारायचं आहे। दीपकजी मडवी 2 मिनिटं आपण थांबा। चला आपले सुद्धा आम्ही शब्द सुमनांनी हार्दिक स्वागत करतो। त्याच्यानंतर सन्माननीय अनंतजी थळे जे लोणार गावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय। चला आयोजकांना विनंती करतोय की थोडंसं आपण स्पीड अप करूया। त्यानंतर चंद्रकांत भंडारी यांना सुद्धा विनंती करतो की आपणही पुढे या। आपलाही सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे। बापगावची खूप मोठे क्रिकेटचे चाहते आहेत आणि त्यांना सुद्धा मात्र आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय। मग या मैदानावरती कुठली स्पर्धा असू द्या, त्या स्पर्धेसाठी त्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी हे मान्यवर मंडळी येत असतात। पुन्हा एकदा सर्वांची मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय। सन्माननीय गुरुनाथजी मेहर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतो। मी विनंती करतो की या आपण स्वागत घेण्यासाठी। चला हरकत आहे, सुरेशजी मेहर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। चला आपले शब्द सुमनाने हार्दिक स्वागत। चला सर्वांची मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे। तर डाबाला सुरुवात झालेली आहे। ज्ञानेश्वर आणि आमिर शेख सध्या जोडी आपण पाहतोय एज ओपनर। पहिल्या चेंडू मात्र सतीशने मात्र इथे हाताला स्क्वेअर बॉल आणि त्याच्यानंतर पाहू शकाल जबरदस्त वापसी मात्र त्याच्याकडून पाहायला मिळाली। कुठल्याही फलंदाजाने
सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली लोणार संघाच्या तर मिस्टर नरेश मडके याच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाणार आहे. आणि ज्यावेळी दुसऱ्या इनिंगमध्ये ज्यावेळी लोणारचे गोलंदाज खेळतील त्या गोलंदाजासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी विकेट हॅट्रिकसाठी तुम्हाला सेम पारितोषिक असेल नरेशजी मडके यांच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट मारा करतोय ओ लेग स्टंपवरती पुन्हा मात्र इथे मारा पाहायला मिळतो आणि लाईनमध्ये थोडीशी बिघाड पाहतोय आपण. दुसरा स्वेअर बॉल वाईटच्या स्वरूपात इथे मात्र पाहतोय 2 धाबा इथे खर्च केल्या गेल्या. आज ओपनिंग जोडीमध्ये मात्र चेंजेस पाहतोय. अमीर शेख सलामीला आलाय. सोबतीला ज्ञानेश्वर मुकादमला आपण पाहतोय. वातावरण सध्या पाहतोय या ठिकाणी शांतमय आहे सध्याच्या घडीला. हो रिव्हर्सचा फटका बाहेर काढला. आज ज्ञानेश्वर मुकादम जर पाहिलं तर एक अगले वेगळे फटके खेळण्याचा जो प्रयत्न करतोय. आणि सतीशचा आपण जर विचार केला तर मात्र एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहे. असं वाटत नाही की या संघाने मागील 3-4 वर्षानंतर पदार्पण केलेलं आहे. ज्या अनुषंगानं त्यांचा खेळ आपण पाहिला सोदरपणाच्या स्पर्धेमध्ये आणि त्याच उद्दिष्टानं मात्र स्पर्धेमध्ये हा संघ मात्र दाखल झाला. या सीझनमधील ही दुसरी स्पर्धा ते खेळत आहेत. दरम्यान रणजितजी पाटील आणि कुमारजी रणवी यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. हो फटका अभेद केलाय. जबरदस्त फटका आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना एका टप्प्याच्या सहाय्याने 4 धाबांसाठी चौकार. सेफ्टी जागा त्याने मात्र निवडली आणि पहिला चौकार मात्र या ठिकाणी वसूल केलाय. फलकावरती जर पाहिले आपण तर 6 धाबा लागल्या गेल्या 2 वाईटच्या स्वरूपात. तर एक चौकार पाहिला आपण ज्ञानेश्वरच्या बॅटमधून. चला चेंडू जर हरवला असेल तर आपण पुन्हा नवीन चेंडू द्या. कारण या स्पर्धेचं नियमच सांगतो की चेंडू कुठल्या क्षणाला मात्र खराब झाला, फुटला गेला, हरवला गेला तर तुम्हाला जो पुढील जो खेळ आहे तो मात्र नवीन चेंडूवरती सुरू करावा लागेल. आणि खास वैशिष्ट्य म्हणजे कुठल्याही संघाला चॉईस चेंडू नाहीये. पप्पू मडवी यांची तर मात्र भरपूर मेहनत पाहतो या स्पर्धेमध्ये. सर्वांची लोणार गावकऱ्यांची लाडके नाना म्हणून ते प्रसिद्ध आहेत. चला मॅच बॉल आलेला आहे. चला स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका. हो फुल टॉस होता आणि ही लेंथ मात्र ज्ञानेश्वरनं मात्र मिस केली. चेहऱ्यावरती पूर्णपणे नाराजगी मात्र आपल्याला पाहायला मिळते. खरं गोलंदाज आय थिंक एका स्पेलमध्ये जर पाहिलं तर एका दुसरा मात्र चुकीचा चेंडू कधी कधी हात ताळण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते चुकीचे चेंडू ज्यावेळी तुम्हाला मिळतील त्याच्यावरती तुम्हाला मोठा फटका खेळणं गरजेचं आहे. परंतु इथे मिस्टेक झाली गेली बॅटर ज्ञानेश्वरच्या वतीनं. आणि आता मात्र प्रथमतच आमिर इथे मात्र चेंडू फेस करतोय. फक्त चिप केलाय. हवेत केल्याचा प्रयत्न मिड ऑफचा क्षेत्ररक्षक मिडॉनवरती पोहोचला. तोपर्यंत सिंगल धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली. यानंतर अजून एक मोठी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. आई गावदेवी वालचंद विपक्ष एकविरा स्पोर्ट्स सांगे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण रेडी राहा. कारण या सामन्याच्या अनुषंगाने पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दरम्यान रणजितजी पाटील आणि कुमार रणवी यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. हो यॉर्करचा प्रयत्न खोदून काढला. चेंडू त्याला शॉट मिड विकेटला. हो मिसफिल्डिंग आणि त्याच्यामुळे पाहतो की सिंगलला डबलमध्ये मात्र कन्वर्ट केलाय. हो आणि पुन्हा मात्र पावशकल त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय घडलंय ना अशा गोष्टी होतात. ज्यावेळी आपण प्रॅक्टिसला कमी वेळ देतोय ना त्यावेळी मात्र अशा गोष्टी होत असतात. आणि तिथे मात्र पाहिलं तर फिल्डर थोडीशी स्लिप झाले गेले. वयाच्या अनुषंगाने मात्र या गोष्टी घडत असतात.
संदीप, हे दृश्य पहा, थोडंसं फनी मोमेंट्स. प्रेक्षकांना काय हवं आहे लगेच आमच्या शंकरजी गुलवी यांना माहिती आहे. लगेच त्याने मात्र दृश्य समोर आले. वा, पडले, कपडे घाण झाले, कारण त्यांना माहिती आहे की घरी सोफ्रेक्सल आहे, नो प्रॉब्लेम. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फलकावरती 11 धाबा सतीशने खर्च केला. विकेटचं कॉलम त्याचं खाली राहिलं आणि 11 धाबांची पार्टनरशिप या दोघांमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळाली. एका बाजूला ज्ञानेश्वर तर दुसऱ्या बाजूला आमिर शेख. चला, एकविरा सावध संघाच्या या संघनायकाला विनंती असेल की आपण आमच्या आयोजकाशी लगेच त्वरित संपर्क साधा. दुसऱ्या षटकाने दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अजय. पहिलाच बॉल फुल टॉस हवेत केला. डीप प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. फिल्डर तैनात कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये. त्याने पकडला झेल आणि अखेर अजयने पहिल्या चेंडूमध्ये आपल्या संघाला ब्रेक थ्रू दिला आहे. फलंदाज ज्ञानेश्वर मुकादम चाललाय दगावच्या दिशेनं. न्यू बॅटर पाहू शकला या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती आतिश आलाय. हो, दुरू करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु पंचांनी या ठिकाणी वाद घोषित केलाय. अशा गोष्टी कधी कधी होत असतात. ज्यावेळी एखादा गोलंदाजाने जर स्क्वेअर बॉल हाताला तर मात्र पंचांवरती तो प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जात असतो आणि तोच प्रयत्न सतीश मस्तीने केलाय. चला, यासाठी कुठलाही रेफर तुम्ही करू शकत नाहीये. पंचाचा निर्णय वाईड आलाय आणि वाईडच्या स्वरूपात एक धाव मात्र इथे जोडली जाईल आणि या ठिकाणी यशस्वी लोणार संघाला 2 धावांची पॅनल्टी अनाउन्समेंट केलेली आहे. कारण त्याचा जो 12वा खेळाडू आहे तो मात्र आपल्या संघाच्या गणवेशामध्ये नाहीये. दरम्यान पाहू शकला या ठिकाणी जबरदस्त फाटका, अगदी स्टेट डाऊन दी ग्राउंड, चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. या ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत लोणारचे माजी सदस्य सन्माननीय सचिनजी गायकवाड यांचा शुभागमन झालेला आहे. त्याच्या सोबतीला आदरणीय ज्ञानेश्वरजी थले आणि सन्माननीय योगेशजी जाधव सर्वांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि अजूनही पाहिलं तर लोणार गावातील अनेक मंडळी या स्पर्धेच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि असं वाटतं की उद्या तर मात्र व्यासपीठावरती जागाही सुद्धा शिल्लक राहणार नाहीये. पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु स्वतः गोलंदाज जाऊन मात्र चेंडू मात्र त्या ठिकाणी सेव्ह करतोय. डॉट बॉल मात्र तिथे मात्र पाहायला मिळतोय. की धाव मात्र या चेंडूवरती घेण्याची संधी मात्र फलंदाजाला निर्माण करून दिली नाहीये. छोटंसं रनअप आहे गोलंदाजाचं. ओव्हरपिच बॉल, परंतु कुठेतरी थोडंसं ताकदीचा कमी वापर केला. चेंडू त्याला वाढीश लॉंग ऑनला फिल्डर तिकडे मात्र तैनात. सिंगल धाव पूर्ण केली गेली आणि सिंगलवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल. आणि ही गर्दी आय थिंक असं वाटते की आज लोणार गावातील 2 संघ इन ॲक्शनमध्ये आहेत. पहिल्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला आपल्याला अनुज 11 जयदुर्गा लोणार संघानं विजयानं सुरुवात केली आणि आज हा दुसरा संघ खेळतो त्या गावातील शिवशक्ती लोणार. एक गडी आतापर्यंत या संघाने गमावलाय. हो, इथे मात्र पावशकाल टॉपेश आणि आज आमिर सुद्धा मात्र ज्या फटक्यासाठी मात्र ओळखला जातोय त्या फटक्यापासून थोडाफार दूर राहिलाय आणि इथे मात्र फेकी पहा. जणू काय अंडरम क्रिकेट स्पर्धा खेळतो की काय जानू शकानं मात्र ती फेकी पाहायला मिळाली आणि स्वतःच आपल्या धुंदीमध्ये आहे. चेहऱ्यावरती गोड स्माईल त्याच्याकडून पाहायला मिळाली, कारण त्याला स्वतःला समजलं की माझ्याकडून चूक झालेली आहे आणि फलंदाजाने तब्बल 2 धाबा तिथे पूर्ण केल्या गेल्या. एक नौका संघ आहे
श्रीरामपूर वैजोले संघ आणि त्यामुळे मात्र या गोष्टी मात्र त्यांच्या माध्यमातून घडत आहेत. फुलटॉस फटका हवेत केलाय, फटक्याला उंची जास्त मिळाली आणि आता मात्र चेंडू काढली या शत्रशेख पोहोचला मिड विकेटला. दुसरा झेलतेडे मात्र तिकडे पकडलाय आणि फलंदाज पाहू शकाल आमिर शेखच्या किलीचा अंत. दुसरा धक्का लागला टीम शिवशक्ती लोणार संघाला. तर स्वप्नीलजी मुकादम यांच्याकडून तब्बल 1000 ते पारितोषिक असेल. दोन षटकाचा खेळ मात्र संपणार आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. हो इथे मात्र चुकी केली गोलंदाज आणि फलंदाज बीड यष्टीरक्षक बीड आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉपच्या पलीकडे चाललाय. पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती आलाय चौकार. हा बीमर होता की संघाला बीमार करणारा चेंडू होता. चला थोडा वेळ आपण पाहू शकला या ठिकाणी लक्ष आपण केंद्रित करूया व्यासपीठाकडे कारण पाहुण्यांचा शेड्यूल सुद्धा बिझी आहे. परंतु इथे मात्र चेंडू मात्र कव्हर करूया आपण. पिरियड बॉल आहे आणि फ्रीटवरती मात्र फटका या ठिकाणी हवेत खेळलाय. छत्रशेख पाहिल्या तर दोघांच्या मध्यांतर जाऊन चेंडू मात्र लँडिंग झाल्या. तोपर्यंत 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. दोन धाबा इथे मात्र कंप्लीट केले. आज आय थिंक काही कारणास्तव योगेश डोंगरे संघामध्ये उपस्थित नाहीये परंतु युट्यूबच्या माध्यमातून जरूर या सामन्याचा ते आनंद घेतो आणि त्यांच्या माध्यमातून शिवशक्ती लोणार संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद योगेश डोंगरे. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पुढील बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. हो चांगला चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने मात्र मूव झाला आणि तिथे मात्र आतिश थळे मात्र त्या ठिकाणी थोडंसं चाचपडलाय. निर्धावाने चेंडूची सांगता आणि असं वाटतं की आज सर्वात जास्त अनुभवी खेळाडू आज आपल्याला वैजुले संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतोय. हो सरळपणे लॉफ केला लॉंग ऑन द फिल्डर. आय थिंक चेंडूवरती वेगाने झेपावलाय. चुकीचं अनुमान चुकीचं जजमेंट आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. आज पारितोषिकांचा वर्षावास शिवशक्ती लोणार संघाच्या फलंदाजावरती पाहायला मिळतोय. कुठल्याही फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 चौकार किंवा 3 चेंडूमध्ये 3 षटकार जरी मारले तर नरेशजी मडके यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आणि स्पेशली आतिश डोंगरे यांच्यासाठी स्वप्नील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी आणि राहुल थळे यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे. चला आता मी विनंती करतो की सर्वांनी कॅश आमच्याकडे जमा करा. संदीप पुन्हा एकदा हो पुन्हा फटका हवेत केला आणि इथे मात्र फिल्डर चेंडूकडे जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्या हवाकाच्या बाहेर चेंडू जाऊन आय थिंक मिडॉनवरती लँडिंग झाला आणि तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. धाबा मात्र या षटकामध्ये चांगल्या प्रमाणे येत आहेत. शिवशक्ती लोणार संघासाठी आज त्यांची शक्ती प्रदर्शन ते मात्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. सुरुवातीला पाहिलं तर ज्ञानेश्वर आणि आमिर थोडेफार इथे मात्र सफसेल फेल ठरले परंतु त्याच्यानंतर दोन्ही आतिशनं मात्र इथे आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केलाय.
एक चांगली दोघांमध्ये पार्टनरशिप आता मात्र इथे असं वाटतं की होण्याची दाट शक्यता आहे. ज्या अनुषंगाने मात्र चिरूला ते मिडल करतायत. इथे हुक केलाय, फटका चांगला, वेकेन एरिया, क्षेत्र खाली, कुठला क्षेत्रशक डीप लॉंग ऑफ, आय थिंक लॉंग लेगला मात्र नाहीये. अरे चिरू सरळ चालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावांसाठी चौकार. मात्र इथे संपन्न झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 37 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि संदीपचा स्पेल पहा तब्बल 18 धावा त्यांनी एका षटकाच्या माध्यमातून खर्च केल्या. तत्पुरती आपण काही सन्मान जे आहे ते सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. आपल्यामध्ये पाहू शकाल मुठवलगावचे युवा उद्योजक जय बोले एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय रणजित शेठ पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय आणि सन्मान करण्याची विनंती मी पप्पू मडवी आपणास करतोय की आपल्या शुभ हस्ते रणजित पाटील यांना स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करायचं आहे. दरम्यान रणजित पाटील यांना मात्र स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. पप्पू मडवी यांच्या माध्यमातून हा सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. उपधर्माची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना मात्र सन्मानित करीत आहोत. तदनंतर आपल्यामध्ये पाहू शकाल एक उत्कृष्ट खेळाडू आणि त्यांनी सुद्धा मात्र आता कमी काळामध्ये उंच भरारी घेतलेली आहे. आमचे लाडके या व्यक्तिमत्व कुमारजी रणवी यांना सुद्धा आपण स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी पप्पू मडवी यांना पुन्हा विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कुमार रणवी यांना मात्र सन्मानित करायचं आहे. दोन्ही फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही किमान एक षटकार जरी मारला तर आपल्यासाठी एनर्जी ड्रिंकची सुविधा व्यवस्था केलेली आहे मदन जाधव यांच्याकडे. मग ती एनर्जी ड्रिंक कोणती घ्यायची ते तुमच्यावरती आहे, तुम्ही ठरवू शकता. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज रामचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. 37 आतापर्यंत पाहतोय दहा फलक्यावरती धावा लागल्या गेल्या आणि त्यामध्ये अजून एक धाव मात्र या ठिकाणी 8 केली जाणार वाईटच्या स्वरूपात. वाईटनं सुरुवात केली. एकविरा सावध संघ आपणास विनंती करतो की आपण त्वरित संपर्क साधा आमच्या आयोजकांशी. व पुन्हा मात्र 30 लाईन रामकडून मात्र इथे चुकांवरती चुका होत आहेत. सलगचा दुसरा वाईट बॉल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 39 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या आणि चांगल्या स्थितीमध्ये शिवशक्ती लोणार संघ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक. यानंतर पुढील सामना असेल. दोन्ही टीमच्या आपल्याला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहा. ओ इथे खेचून मारला, फटका अभेद केलाय. शत्रशेख एक्झॅक्टली चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत परंतु दोघांच्या मध्ये चेंडू मात्र जाऊन लँडिंग झालाय आणि तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. यानंतर एकविरा स्पोर्ट्स सांगे आणि आई गावदेवी वालचिंद हे 2 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. नामाचं अतिशय आहे आणि आज अतिशय पारी खेळत असताना एका बाजूला थली तर दुसऱ्या बाजूला डोंगरे. जयदुर्गा चषक 2026 स्पर्धेचा दुसरा दिवस सध्या आपण पाहतोय. पुन्हा खेचून मारलाय, पुन्हा हपटके अभेद केलाय आणि आता मात्र इथे या फिल्डर कडून झाली चूक. ज्या फिल्डरनं आतापर्यंत चेतननं 2 चांगल्या प्रमाणे झेल पकडले आणि त्याच्या माध्यमातून ही चूक घडली गेली. एकशे असं वाटलं होतं की मात्र हा झेल सुद्धा मात्र तो त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणे संपन्न करेल परंतु मिस्टेक आणि फलंदाज आतिश थलेला मात्र त्या ठिकाणी जीवनदान मिळाला. हे ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. फटका भरपूर वेल हवेत राहिला आणि एक्झॅक्टली हातामध्ये सुद्धा मात्र लँडिंग झाला होता. हो अगदी बॉलर पास ड्राईव्ह जबरदस्त रॉकेट शॉट परंतु लॉंग ऑन द फिल्डर चेंडू परत फोर्सलाय. दुहेरीचा पुन्हा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा सहजपणे त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 40च्या पुढे आता मात्र आपल्याला आकडा पाहायला मिळतोय शिवशक्ती लोणार संघाचा. 4-4 44. चला यानंतर आई गावदेवी वालचिंद संघ आणि एकविरा स्पोर्ट्स सांगे नाणेफेकीसाठी त्वरित या. एलिव्हेशन नाहीये. शॉट वाईडिश मिडविकेटला मात्र फिल्डर तैनात केलाय गोलंदाज रामनाने. तिकडे मात्र पहा अजून एक एक्स्ट्रा धाव. सुरुवातीला आपण अशा प्रमाणे लगान मूवी पाहिली होती. चला वालचिंद संघाचे काही खेळाडू इकडे मात्र पाहायला मिळत आहेत. चला एकविरा सांगे संघ मनोज पाटील. चला आपणही वेळेचं भान ठेवा आणि नाणेफेकीसाठी त्वरित या.
हो इथे फटका चांगला गॅप चांगल्या प्रमाणात शोधलाय. वॉट अ कॅच. ओ माय गॉड. सोपे जेल सोडले गेले आणि कठीण जेल पकडलाय आणि फलंदाज आतिश डोंगरेच्या खेळीचा मात्र इथे अंत झालाय. हा ॲक्शन रिप्ले. काय फटका खेळला होता. अगदी रॉकेट जबरदस्त मात्र या ठिकाणी पॉवर जनरेट केली होती. चेंडू गॅप मध्ये सुद्धा मात्र चाललाय परंतु त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेगचा फिल्डर अगदी आपल्या डाव्या बाजूला मात्र येत असताना आपल्या उंजलीमध्ये चेंडूला कैद केलाय आणि मात्र विकेटचं पतन. आणि आता मात्र नवीन फलंदाज बर्थडे बॉय पवन आलाय मैदानाच्या आतमध्ये. आज बड्डेच्या निमित्तानं आज शिवसेनेतील लोणार संघ मात्र एखादा सरप्राईज गिफ्ट आज या स्पर्धेच्या माध्यमातून देईल का. परंतु आता हॅट्रिकसाठी तेवढे चेंडू शिल्लक नाहीत. एक षटकार जरी आला तरी अक्षय मडवी यांच्याकडून मात्र 500चं कॅश प्राईज दिल्या जाणार. परंतु इथे क्लासिकल फटका. चेंडू असता कबरच्या पलीकडे. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती आला चौकार. वा गुड फिनिश. आणि चौकाराच्या सोबतच 50 धावांचा मात्र इथे पल्ला पूर्ण केलाय शिवशक्ती लोणार संघाने. आणि 51 धावांचं लक्ष असेल श्रीराम स्पोर्ट वैजोली संघासमोर. त्या धावांचा आता पाठलाग कशाप्रमाणे केला जाणार. तत्पूर्वी दोन्ही संघाचे संघनायक पोहोचलेले आहेत. वेलकम आतिश आणि सागरी येत आहेत. आणि विनंती असेल आता मात्र हा नाणेफेकी करण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू ज्यांचं या ठिकाणी नुकतंच शुभागमन झालेलं आहे. आदरणीय ज्ञानेश्वरजी तळे, योगेशजी जाधव आणि ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिनजी गायकवाड. चला मी तिघांना विनंती करतो की आपण तिघेही या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी एका बाजूला आई गावदेवी वालचिन संघ आणि दुसऱ्या बाजूला आई एकविरा सांगे. चला आमचे तिन्ही मान्यवर या आपण समोर या. ज्ञानेश्वरजी, योगेशजी समोर या. सचिनजी या. आपण दोघांना मी टॉस दाखवतो. एका बाजूला जयदुर्गा स्पोर्ट लोणार आहे आणि दुसऱ्या बाजूला अनुज 11 असं तुम्हाला कॉल द्यायचा आहे. आणि कॉल देतील. चला आतिश पाटील कॉल देत आहेत. जयदुर्गा स्पोर्ट लोणारची मागणी. परंतु टॉस वालचिन संघाच्या बाजूने लाभलेला आहे. आपण देऊया शीतपेय कोल्ड्रिंक्स. चेतन पाटील स्पॉन्सर बाय खांडेपाचे युवा उद्योजक. चला आपण वालचिन संघाच्या कॅप्टनला आपण कोल्ड्रिंक्स देऊया. या पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. सागर, मागील काही स्पर्धा जर पाहिल्या तर तुमच्या संघामध्ये भरपूर इम्प्रूव्ह झालेला आहे. तुझं मत काय आहे. हो नक्कीच. खेळ जरा सुधारलेल्या पोरांची प्रॅक्टिस आणि मेहनत पण चालू आहे पोरांची. समोर संघ सांगे संघ आहे. अगदी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे. तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही प्रथमतः काय करणार. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेऊ आम्ही. संघामध्ये काही खेळाडूंची अनुपस्थिती आहे. हो आज नितीन नाही आहे. अरे बा, मग त्याची उणीव भासताना त्यासाठी तुला जास्त विश्वास कोणाकडून आहे. बाकी मुलांकडून विश्वास आहे. विनोद आहे, रोहित आहे, यांकडून जास्त अपेक्षा आहे आज. सागर, लोणार गावातून पहिला वर्ष असं आहे की आज जयदुर्गा स्पोर्ट लोणार संघाने एवढं मोठं देखणं आयोजन केलेलं आहे. त्या स्पर्धेबद्दल काय सांगशील. खूपच सुंदर आयोजन आहे. अजय आणि त्यांचे पूर्ण टीम मेंबर त्यांना शुभेच्छा देतो. एक नंबर आयोजन केलं आहे. जरूर सागर, तुला शुभेच्छा असतील विजयासाठी. आतिश, बॅटिंग तुम्हाला मिळाली, संतुष्ट आहेस. नाही तसं काही नाही. मग तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय आला असतं. आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतला असता पण आता बॅटिंग केलं तर बॅटिंगच करायला लागेल. म्हणजे तुम्हाला आता बी प्लॅन इथे यूज करावं लागेल. आतिश, तुला काय वाटतं की या सीझनमध्ये तुमचा खेळ चांगला राहिलाय. हो चांगलं राहिले. आणि मग त्याचं कारण काय आहे की चांगला खेळ तुमचा होतोय, त्याच्या पाठीमागचं कारण काय सांगू शकशील. सर्वांनी जर 100% दिलं तर पुढे अजून चांगलं गेलो. आतिश, या अगोदर सुद्धा तुम्ही या खेळपट्टीवरती खेळलेले आहात. बॅटिंगकडे एवढं सोपं नाहीये. तर 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्येचा लक्ष तुम्ही उभारण्याचा प्रयत्न करणार. 45-50 पर्यंत जाऊ. सर्वांना माहिती आहे की चांगला फॉर्मात आलेला आहे. त्याच्यावर तुला काय स्पेशल अपेक्षा. त्याच्यावर 100% दिलंच पाहिजे त्याने. आतिश, तू स्वतःचा ऑफ कलर दिसतोय तुझ्या खेळामध्ये की आम्हाला तुझ्या क्रमांकामध्ये चेंजेस पाहायला मिळू शकेल. आता कसं आमचा पॅक टर्म संघ झालेला आहे ना. मग सर्वजण आम्ही आता एकत्र खेळतो आणि मग पूर्ण भरपूर बॅटिंग लाईन आहे आमची. जसा क्रमांक भेटेल तसा. वा, म्हणजे आज बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर तुमच्याकडे 8 ते 9 क्रमांकापर्यंत आहेत आणि त्याच्यामुळे आतिश पटेलला थोडीशी कमी संधी मिळते. हरकत नाही. परंतु आज गावाच्या नावासाठी आणि आतिशने सांगितले का ना स्वार्थासाठी आणि ना पैशासाठी आम्ही खेळतोय, फक्त आमच्या गावासाठी. राईट आतिश. चला तुम्हाला शुभेच्छा असतील. आणि नाटपैकी इथे मात्र जिंकलेल्या आई गावदेवी स्पोर्ट वालचिन संघाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिकडे आता सज्ज असतील आमचे सहकारी समालोचक. लक्षाबंतर पाहिलं तर 51 धावांचा आहे आणि त्या धावांचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल हे आता मात्र ऐकवण्यासाठी समीर ठाकरे इथे सज्ज होत आहेत. ओटीओ कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू.
तत्पुरती समीर 2 मिनिट तुला थांबवतो. एक सन्मान आहे, तो सन्मान इथे आपण संपन्न करूया. आपल्यामध्ये सन्माननीय दिनेशजी कुंभार आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. हरिभक्त परायण त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. पप्पू मडवी यांच्या माध्यमातून आज सन्मान आपण करत आहोत. उपदार माझी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. रामकृष्ण हरी. आणि आता मात्र जाऊया की कुठल्या संघाचा खेळ होणार लय भारी हे ऐकवण्यासाठी आता मात्र समीर ठाकरे सज्ज होत आहेत. थँक्यू सो मच योगी पाटील सर. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. टार्गेट असेल ते या ठिकाणी तब्बल 51 धावांचं 50 धावा बनवल्या. श्रीराम स्पोर्ट वैजोळा आणि शिवशक्ती लोणाड या दोन संघांदरम्यान सतीश सोबतीने संदीपला तुम्ही पाहताय सलामीची जोडी आणि षटक क्रमांक पहिलं सोहेल या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. चला, लोणाडच्या गोलंदाजानं सुवर्ण संधी विकेट हॅट्रिक पूर्ण केली. कोणत्याही गोलंदाजानं लोणाडच्या, तर नरेश मडके यांच्याकडनं 1000चं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. आफ्टरनून सेशन आज जरूर चांगल्या मॅचेस आपल्याला बघायला मिळतात. सोहेल तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. सतीश मसने प्रदीर्घ काळानंतर मैदानात उतरला. श्रीराम स्पोर्ट वैजोळा संघ पहिल्याच मॅच मध्ये विजयाची नोंद त्यांनी केली. चौधरपाड्याच्या चषकामध्ये काशीनाथ स्मृती तो कारनामा त्यांनी केला होता आणि आता या स्पर्धेमध्ये देखील तशी सुरुवात त्यांना अपेक्षित असेल. पहिलाच बॉल सतीश मसनेच्या बॅटमधून गॅपमध्ये बॉलला पाठवलाय. चांगला फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवरती आगाज केलाय चौकारानं. गुड शॉट. चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला. आगाज केला तो चौकारानं सतीश मसने. मॅन इन फॉर्म, चांगल्या फॉर्मात आहे आणि जरूर या मॅच मध्ये अशाच प्रकारे त्याच्या बॅटमधून रन्स येणं गरजेचे आहेत. व्हेरी फर्स्ट बॉल बाउंड्री. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. त्याच्यावरती एकदा मिळाली. धावबादची देखील संधी होती त्या ठिकाणी. डोंगरे होता आणि जरूर धावबादचा प्रयत्न केला त्या ठिकाणी. एका धावेने स्कोर पुढे जाताना 5 या आकड्यावरती चेसिंग टार्गेट ऑफ 51 रन्स. तुम्ही पाहताय जयदुर्गा ट्रॉफी 2026 हे पर्व तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं आणि खरोखरच काय आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, डे 2 ऑफ द टुर्नामेंट. सोहेल राऊंड द विकेट ने आला. तर संदीप पाटील लेफ्टी बॅटर समोर. बॅकफुटला जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न. धावबादची संधी असेल आणि त्या ठिकाणी एक धाव क्विकली पूर्ण करत असताना अक्षरशः शूज निघाले त्या ठिकाणी बॅटर संदीपचे, पण धाव मात्र पूर्ण केली. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 6 धावा. खरोखरच चांगला प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. तो गावकरांचा. लोणाड गावातील योगी सरांनी देखील उल्लेख केला की एकही असा प्रत्येक घरातील सदस्य नसेल, किमान एक तरी सदस्य प्रत्येक घरातून या स्पर्धेला भेट देताना दिसतोय. लोणाड गावामध्ये खूप वर्षानंतर स्पर्धा आपल्याला बघायला मिळाल्या. प्रथमतः शिवशक्ती लोणाडनं आयोजित केली आणि तदनंतर आता अनुश्रेवन जयदुर्गा लोणाडची स्पर्धा आपण पाहतोय. सोडून दिल्या खूप जास्त बाहेर होता. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि 1चा धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 7 वर. फ्रीटचा बॉल उडवलाय ऑन साइडला. जबरदस्त फटका. क्षेत्ररक्षण लाजवाब. 1 बाउन्स न बॉल स्टॉप करत असताना दुसरी धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. संदीप बॅक टू डग आउट. बिग विकेट. ला विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा.
चेतन आले नवीन बॅटर आणि इथून आता पहिला खेळाडू जो धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झाला संदीपची विकेट प्राप्त करत असताना सोहेलला तुम्ही बघितलं त्या ठिकाणी ओव्हर द विकेट ना ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा बॉल हवेत आहे त्याच्यावरती एकच धाव मिळेल. नवीन बॅटर आता मैदानात चेतन आलाय. सतीश आणि चेतनला जबाबदारीने खेळ करावा लागेल. रिस्पॉन्सिबल क्रिकेट त्यांना खेळावं लागणार आहे या दुपारच्या सत्रामध्ये. सोहेल सध्या अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करतोय. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती 9 धावा. प्रत्येक ओव्हर मागे जवळपास 13 धावा जोडाव्या लागणार आहेत हा सामना जिंकण्याकरिता. त्याच्यासाठी पॉवर प्लेचं हे षटक फार महत्वाचं असतं. मात्र सोहेलनं चांगला पलटवार केलेला आहे. सतीश पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला चौकारानं आगाज केला होता या डावाला. मात्र त्यानंतर सोहेल कमबॅक करत असताना पलटवार करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. आयवा जेलसाठी पूर्ण स्पर्धेमध्ये हे पारितोषिक लावण्यात आलेले आहे. नरेश मडके यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. फायनल मॅच होईस तोपर्यंत आयवा जेल जो कोणी प्रेक्षक पकडेल यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल विकेटची संधी. बिग विकेट. सतीश बसने बॅक टू डग आउट. मोठी सफलता प्राप्त केली सोहेलनं. बडी विकेट वाघाची शिकार. थँक्यू डीजे. बर्थडे बॉय पवन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपल्याला सोहेलच्या वतीनं बघायला मिळाली. त्यानं या मॅच मध्ये 9 धावा खर्च करत असताना 1 विकेट प्राप्त केली. बॅटिंग करत असताना आज आमिरच्या बॅटमधून आतिशच्या बॅटमधून आपल्याला चांगल्या रन्स बघायला मिळाल्या. सुरुवातीला ज्ञानेश्वरच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला बघायला मिळाला होता. त्यानंतर आतिशनं चांगले इनिंग सादर केले आपल्या टीमसाठी. आतिश डोंगरेच्या बॅटमधून देखील एक चौकार आपल्याला बघायला मिळाला. पवन आलाय गोलंदाजी करण्यासाठी. दुसऱ्या ओव्हरमध्ये सामना करेल तो बॅटर चेतन आणि मयूर. आता ही जोडी असेल मैदानात. सतीश बाद झाल्यानंतर आता अडचणी थोड्याशा वाढलेल्या दिसतात. गोलंदाज तयार. राईट आर्म ऑफ द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल. जागेवरून कट करण्याचा प्रयत्न होता. लॅक ऑफ फुटवर्क देअर. चला लोणार संघाला 2 रन्सची पेनल्टी आहे. 12वा खेळाडू फार उशिरानं खरं तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आला होता आणि प्रत्येकाला नियम हे सारखेच आहेत. 2 रन्सने आता स्कोर पुढे आपण ऍड करूया. 11 धावा असेल. अकरा धावा धावफलकावरती असेल. बघा 2 धावांची पेनल्टी आम्ही ऍड केली. आता दोन्ही कॅप्टन याची नोंद घ्यायची. ओहो यॉर्कर. बर्थडे बॉय काय गोलंदाजी करतोय. आज त्याचा वाढदिवस आहे आणि आज खरं तर त्याच्या संघाकडनं त्याला अपेक्षा असतील आणि संघाला त्याच्याकडनं अपेक्षा असेल. आजच्या दिवशीच खरं तर तो या धर्तीवरती आला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आपल्याला बघायला मिळालेत. चला स्ट्रायकिंग एंडला आपण यस बक्षीस आपण नक्कीच लावणार आहोत. चेतन आहे मला वाटतं स्ट्रायकिंग एंडला. चेतन असेल. पुन्हा एकदा टॅप केलाय. बॅकफुटला जात असताना चांगला फटका. एक्सा कव्हरला फिल्डर येतात बॉलवरती. चांगलं क्षेत्ररक्षण आहे परंतु एकच धाव तिथे मिळेल. आता फाईट बॅक तेवढासा दिसत नाहीये टीम श्रीराम स्पोर्ट वैजोलाकडनं. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. चला आता राहुल तळेजी यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी प्राइज लागले आणि आता विकेट मिळेल वाटतं. होय फलंदाज बाद.
पवनला मिळाली आहे सफलता. क्या बात आहे. बक्षीस अनाऊन्स झालं आणि लगेचच पवन सफलता त्या ठिकाणी आपल्या टीमला मिळवून दिलेली आहे. विकेटचं पतन. त्या ठिकाणी मिळाली आणि एका ओव्हर नंतर आपण आता सन्मानी काही करणार आहोत, कारण आमचे गिफ्ट हॅम्परचे स्पॉन्सर योगेश जाधव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. परंतु या षटकानंतर आपण काही सन्मान इथे संपन्न करणार आहोत. नवीन बॅटर अनिल मैदानामध्ये एंटर झाले. आता थोड्याशा अडचणी वाढत गेल्या त्या श्रीराम स्पोर्ट वैजोळा संघाच्या. सुरुवातीला धावा भरपूर खर्च केला, 51चं लक्ष पार करत असताना गोलंदाजांनी कमाल केली आहे. यावेळेला चांगला फटका क्रॉस लाईन, टक असा आवाज आला. लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होणार आणि त्याच्यावरती एक धाव पूर्ण करण्याची संधी होती. एका धाव्याने स्कोर पुढे गेला. ते धावफलकावरती आपण पाहतोय 13 धावा लागलेल्या आहेत, 13 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो. राईट आर्म ऑफ द विकेट अक्रॉस द लाईन. हा फटका देखील एक्झिक्यूट करण्यात आला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळून घेणारा बॉल होता, त्याच्यावरती मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 14 धावा तुम्ही पाहतायत. 14 रन्स ऑन द बोर्ड नाव. षटक दुसरं या ठिकाणी संपलेलं आहे आणि चला आता कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण VIP डायस कव्हर करा. स्टेज कव्हर करायचं आहे. काही सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत आपल्या मॅन ऑफ द मॅचसाठी. मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत असे सन्मान्य योगेशजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी पप्पू मडवी यांना विनंती करेन की योगेशजी जाधव यांचा सन्मान आपण करावा. सामनावीरासाठी आपण पाहतो मित्रांनो फार मोठ्या प्रमाणात बक्षीस या स्पर्धेच्या माध्यमातून एकूण 7 पारितोषिक आपण सामनावीरासाठी देत आहोत आणि सन्मान येथे केला जाणार आहे. तो योगेशजी जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला एक गिफ्ट हॅम्पर लाभलंय आणि पप्पू मडवी यांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यानंतर आदरणीय ज्ञानेश्वर थळे यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. त्यांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. सन्माननीय ज्ञानेश्वरजी थळे त्यांचाही सन्मान पप्पू मडवी यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आपण जी स्पर्धा पाहताय जयदुर्गा ट्रॉफी 2026 अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट्स लोणार आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटची भव्य आणि दिव्य स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. थर्ड ओव्हर मध्ये गोलंदाज ऋषी आलाय. डॉट बॉलला सुरुवात करत असताना ओहो समोर उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मधून फिल्डर येतात. सोहेल सेफ हँड झेल पकडले आणि खेळाडू बाद. आणखी एक खेळाडू त्या ठिकाणी बाद झाला आणि आता श्रीराम स्पोर्ट वैजोळा संघ पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला या लढतीमध्ये बघायला मिळते. यानंतर गावदेवी वालशिंद वर्सेस एकविरा सांगे या दोन संघांदरम्यान लढत तुम्हाला बघायला मिळेल. नवीन बॅटर ऋतिक आला मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला 14 धावा आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ म्हणजे पूर्णपणे आता अडचणी वाढत गेल्यात त्या श्रीराम स्पोर्ट वैजोळा संघाकरिता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ना बॅटची कड मागे बॉल निघाला. थर्ड मॅनला फिल्डर आहेत. धावबादची संधी असेल. एक धाव त्या ठिकाणी मिळाली आहे. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. आदरणीय तानाजी तळे साहेब, नवनाजी भोईर साहेब आणि राजेश थाळके यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं आम्ही या स्पर्धेमध्ये जयदुर्गा ट्रॉफी लोणार मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम.
ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो तानाजी तळे यांच्या माध्यमातून आम्हाला सन्मान चिन्ह स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. आमच्या स्पर्धेसाठी चांगलं योगदान ज्यांच्या वतीनं राहिलेलं आहे असे तानाजी तळे साहेब, आपला आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आम्ही करतोय. वेलकम. सोळा धावा धावफलकावरती एकतर्फी हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. ऋषीनं देखील चांगली गोलंदाजी केली आहे. शिवशक्ती लोणाड संघ जयदुर्गा ट्रॉफी लोणाड मध्ये खेळत असताना चांगलं प्रदर्शन. थोडंसं खाली राहणारा बॉल, बॅटची आतली कडा, बॉल मागे निघून चाललाय लॉंग स्टॉपला, नाही थांबणार, बॉल जाईल सीमा पार, मिळताय धावा 4 चौकार. मॅचची आतली कडा होती आणि सर बॉल निघून गेला तो 4 धावांकरिता चौकार धावसंख्या. या 4 धावांनी आता पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 20 आकड्यावरती 20 रन्स, अजूनही 31 धावा दूर विजयापासून. चेंडू शिल्लक असतील ते इथून 7, म्हणजे 7 बॉल पैकी 5 सिक्सर मारायचे आहेत वैजुळा संघाला. हो, इथे 100 रन्स मिळतील वाटतं. खूपच जास्त बाहेर दिसतोय बॉल. होय, पंचांचा व्हाईट बॉल, नो बॉलचा इशारा आलाय. 100 धाव त्या ठिकाणी मिळत असताना धावसंख्या 1 धावेने पुढे गेली 21 वर. आता येणारे 7 बॉल. संदेजी थळे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. खरं तर फ्री माइंडेड फटकेच तुम्हाला खेळायचे आहेत. 7 बॉलमध्ये 5 सिक्सर मारायचे आहेत, म्हणून आता ह्या बॉलवर एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. त्या संधीचं सोनं फलंदाज येथे करणार का? पुढचा फटका, टायमिंग प्रॉपर झालं नाहीये. एकच धाव तिथे मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 3 क्षेत्ररक्षक धावत आले होते आणि 3 क्षेत्ररक्षकांनी जोपर्यंत बॉल फील्ड केला तोपर्यंत फलंदाजांकडे वेळ होती 2 धावा पूर्ण करण्याची. चला, 2 धावांनी स्कोर तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुढे गेलेला आहे 23 वर. आणि आता सामना शेवटच्या ओव्हरमध्ये आलाय जिथे 28 धावांची गरज आहे लास्ट 6 बॉलमध्ये. शेवटचे 6 बॉल आणि 28 धावांची आता आवश्यकता असेल. वैजुळा संघ थोडासा फलंदाजीमध्ये आज कमजोर आपल्याला पाहायला मिळाला. याचं कारण सतीश लवकर बाद झाला. हर्ष आला. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो, हुक केला. शॉट ऑफ लेंथ बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. चांगला झेल पकडलाय. खेळाडू बाद. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा ताजा बातपांचा नाही ये रक्षण त्या ठिकाणी चांगली कॅच बघायला मिळाली. स्क्वेअर लेग डीप मध्ये सेट करण्यात आलं होतं. म्हणजे बघा, फिल्डिंग नुसार गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा ओ बॅटची कड, मागे बॉल निघून चालला फ्लाय स्लिप कडे. चला, तरी आता या ठिकाणी मी विनंती करेन लोणाड गावातील काही प्रतिष्ठित नागरिक प्रेक्षक स्टँड म्हणून या सामन्याचा आनंद घेतात, परंतु त्यांना विनंती असेल की आपण आता मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. बॅटची नरेश, बॅटची आतली कडा, एकच धाव त्याच्यावरती मिळेल. औपचारिकता आता शिल्लक राहिली. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट, कारण डावा झाल्या धावफलकावरती 25. शेवटचे 3 बॉल बाकी. 26 धावांची गरज. ओहो, यावेळेला बॅटची एज. बहती गंगा में हाथ धोते हुए विकेटचं पतन. सफलता मिळाली आहे गोलंदाज हरेशला.
वन साइड हिरो नाही तर वन साइड मॅच आता बघायला मिळते. ऑफ कटर होता, टप्पा पडला, आतमध्ये येणारा बॉल हा देखील निर्धाव येतोय आणि आता फक्त एक बॉल शिल्लक आहे. शिवशक्ती लोणार ची शक्ती आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली आहे. आज सकाळी अनुज 11 लोणारने देखील सामना जिंकला आणि आता शिवशक्ती लोणार विजयाच्या उंबरड्यावरती अग्रेसर होत असताना शेवटचा बॉल, डॉट बॉल स्मॅश केला. शेवटच्या बॉलवर चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला, परंतु हा सामना इथे जिंकलेला आहे तो शिवशक्ती लोणार संघानं. खूप खूप अभिनंदन. सामनावीर पुरस्काराकडे आपण जाऊया, जिथे सामनावीरासाठी आपण एकूण 7 बक्षिसं देत आहोत. ट्रॉफी जे आलेले आहे शिवाजी मडवी, राम घरत आणि रवींद्र भोईर यांच्याकडनं ट्रॉफी आलेली आहे. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर योगेश जाधव यांनी दिलाय. त्यानंतर आणखी एक गिफ्ट हॅम्पर सुरज जाधव, अमोल पाटील यांनी दिलाय. त्यानंतर हेल एनर्जी ड्रिंक्स दिनेश कदम लोनाड यांच्या वतीनं आम्हाला स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक्स मोजिटो आर्यन मेहर उद्योगपती बापगाव यांच्या वतीने स्पॉन्सर्ड करण्यात आलेले. मेडल आले तो अनुज